हॅलो, नमस्ते सर्वांना। तर मी इथे आता टेरेसवरती आली आहे। टंकी धुवायची होती। बरेच दिवस झाले टंकी खराब झाली होती पाण्याची। दिवस म्हणजे काय, एखादी वर्ष झाले असेल या टंकीला धुतलंच नाही। मागच्या वर्षी ना आम्ही एका मुलाला पैसे देऊन टंकी धुवून घेतली होती। यावर्षी त्याला खूपदा बोलवलं पण तो काही आला नाही। तर मग आम्हीच म्हटलं की चला आपणच धुवून घ्यावी, म्हणून आमचे गुरुजी उतरले टंकीमध्ये। आता जमत नाही वयोमानानुसार, पण धुवावी लागली। खूपच खराब झाली होती, म्हणजे इतका गाळ निघाला त्याच्यातला, इतकी माती निघाली की भरपूरच खराब झाली होती। आणि पाण्याची पण इतकी स्मेल येत होती की पाणी नाही पिऊशा वाटत होतं, आणि म्हणजे खूपच खराब स्मेल येत होती त्याची। तर मग आम्ही वरती आलो, तर नेहरू आला, राणी पण आली, सर्वच जण आम्ही आलो। सगळे आपले काय म्हणते टंकी साफ करण्याचे अवजार घेऊन, बकेट, दोर बकेट, ते कापड वगैरे, त्यांनी छान टंकी धुवून पुसून घेतली। तर हे बघा असे टंकीमध्ये उतरले आणि यांनी छान टंकी पहिले कापडाने छान धुवून घेतली आणि मग मला बकेटनी पाणी काढून दिलं थोडं थोडं। तर मग मी ते पाणी सगळं थोडंसं भिंतीच्या तिकडे फेकलं, म्हणजे बाहेर दुसऱ्या एका प्लॉटमध्ये। पण मग मला खूप इथून तिथपर्यंत जायला कंटाळा येत होता, तर मग मी तिथेच तिथे स्लॅबमध्ये टाकून दिलं, स्लॅबवरती टाकून दिलं, कारण की भरपूर वेळ लागत होता तेवढी मोठी बकेट घेऊन तिथपर्यंत जायला। तर बघा हे अशा प्रकारे टंकी साफ करत आहे। खूपच खराब झालेली आहे टंकी। हे बघा किती काळं काळं पाणी आहे याच्यामध्ये। तर टंकीमधून माझ्या ज्यानी बकेट पण वरती नव्हते घेणं होत, तर मग मी अशी स्टूलवरती उभी झाली आणि नेहरू मस्त छान तिकडे डब्बा फेकून छान बॉलसारखाच खेळत राहतो तो नुसता। आणि वरती आल्यानंतर खूप दूरवरचा नजारा पण पाहायला मिळाला। मी अशी जास्त टेरेसवरती येत नाही, मला खूप कंटाळा येतो, पण हा टावर कशाचा आहे म्हणून मी मुद्दाम करून झूम करून पाहिलं त्याला, तर पण कळलं नाही कशाचा आहे तर। आणि वरती आल्यानंतर खूप छान म्हणजे हिरवेगार इकडले तिकडले झाडं, घरं वगैरे खूप छान वाटलं। आणि माझ्या घराच्या बाजूलाच शिवमंदिर पण आहे, ते पण तुम्हाला समोर दिसेल। पण इथे सध्या आता माझा टंकी धुण्याचाच प्रोग्राम चालू आहे। बघा किती काळं काळं पाणी निघत आहे, काळं मातीचंच पाणी आहे जास्तीत जास्त। आणि ह्या बाजूलाच म्हणजे त्या काकू राहतात, त्यांनी पण खूप छान छोटंसं गार्डन पण बनवलं। आणि हा माझ्या घरचा गुलमोहर, माझ्या अंगणातला गुलमोहर। आणि हे बघा किती छान हिरवंगार इकडे तिकडे खूप छान दिसतं। दूरवरचे घरे पण छान दिसतात। आता मला त्रास आला होता, तर मग आता इथे राणीने सुरुवात केली पाणी फेकायला। आणि हे बघा माझ्या घराच्या बाजूचं शिवमंदिर, इथे ना महाशिवरात्रीला खूप छान यात्रा भरते। राणी इथे बाहेरून पण टंकी साफ करत आहे। तर इथे मी म्हटलं राणीला थोडी बाहेरून पण टंकी धुवून घे। आणि हा बघा किती गाळ निघाला टंकीतला, म्हणजे खूपच माती निघाली। बरेच दिवसापासून टंकी धुण्याचं काम रखडतच होतं, पण आज तो दिवस उजाडला टंकी धुण्याला।
तर बघा टंकी तर साफ झाली, पण आता बाहेर निघण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, कारण का एकदा आतमध्ये जर गेलं तर टंकीतून बाहेर येण्यासाठी पण खूप त्रास होतो. का तर बघा इथे छान किती क्लीन झाली टंकी. मनावर घेतलं तर सगळंच करणं होते आपल्याच्यानी, आणि जर नाही जर घेतलं तर काहीच होत नाही. आता बघा वरती खूप सारा वेळ गेला माझा, आणि खालचे कामं तसेच राहिले, स्वयंपाक बाकीचे सर्व कामं वगैरे तसेच आहे. मग म्हटलं चला आता वेळच झाला, तर मग आता आज चिकन आणण्याचा बेत ठरला, आणि आज मग चिकन बनवलं. नाहीतरी तसाही स्वयंपाकाला वेळ झालाच होता, आणि वरण भात भाजी पोळी जर करत बसली असती तरी मला स्वयंपाकाला वेळच लागला असता. त्याच्यानंतर आंघोळ बाकीचे सगळे कामं, म्हणून मग आज चिकनच आणायला लावलं, आणि आता इथे स्वयंपाकाला सुरुवात पण केली. मग आज मी चिकनच बनवलं. तर मसाला वगैरे साधाच बनवला, म्हणजे खाकस खोबरं लसण जिरं कांदे वगैरे असा. मी काही खूप सारे असे गरम मसाले वापरत नाही जास्त, कारण का आम्हाला ॲसिडिटीचा भरपूर त्रास होतो. तर मग साधाच मसाला करून इथे चिकन बनवलं, म्हणजे रस्सा पण बनवला चिकनचा, आणि थोडं म्हणजे सुकं पण चिकन बनवलं, कारण आम्हाला असं ते एकत्र रश्श्यामध्येच चिकन बनवलेलं आवडत नाही आम्हाला. वेगळं फ्राय केलेलं चिकन आम्हाला जास्त आवडतं, पण मी दोन्ही पण पद्धतीने बनवते. तर इथे चिकन पण तयार झालं, आणि भात पोळ्या पण तयार झाल्या होत्या. आणि हे बघा मी असं सुकं चिकन बनवत असते, आणि मला शॉर्ट्समध्ये पण टाकायचं होतं, तर म्हणून मी एका प्लेटमध्ये छान असं चिकन बाजूला काढून घेतलं.
हो. तर आमची जेवणं वगैरे आटोपली आणि थोडा आराम केला. तर बापरे, इतका मुसळधार पाऊस आला आमच्या इकडे. सगळी नेट तुटली आणि माझ्या घरासमोर इतकं पाणीच पाणी झालं, कारण की समोरच्या घरापर्यंत रोड तयार झाला आणि माझ्या घरापासून इकडे समोर रोडच नाही झाला. त्याच्यामुळे तिकडे उंच झाल्यामुळे इकडे खूप सारा पाऊस साचून राहतो आणि एकदम म्हणजे अशी नदीच तयार झाली. त्याच्या असं वाटलं की स्विमिंग पूलच तयार झाला. आणि पाऊस इतका मुसळधार होता की माझ्या गार्डनमधल्या सगळ्या कुंड्या खाली पडल्या, तुटताट झाल्या. बघा कशा कुंड्या पडून आहे. या पोहाले या म्हटलं. आणि हे बघा समोर माझ्या घरासमोर पाणी कसं साचलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मग ग्रामपंचायतवाल्या लोकांनी ते नाली फोडली, तेव्हा कुठे हे पाणी पास झालं. नाही तर पूर्ण म्हणजे इतका त्रास होत झाला असता आम्हाला ह्या पाण्याचा. तर चला, इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.